मी पायल रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे भोंड आणि ते पण काशी पोह्याचे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पोह्याचे भोंड करायसाठी मी इथे लालसर असलेले साल असलेले पोहा घेतलेला आहे। ते आता मी त्याची साल काढून घेते। इथे आता मी याची साल काढून घेतलेले आहे पोह्याचे। आता मी त्याला छोटे छोटे आकारात कापून घेते। पोह्याचे बोंड बनवण्यासाठी इथे मी कोहळ्याचे बोंड बनवण्यासाठी इथे मी लाल कोहळं घेतलेला आहे। याला काशी कोहळं पण म्हणतात। त्याची साल काढून घेतलेली आहे आणि कापून घेतलेले आहे। आता 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते। इथे मी 2 पाण्याने स्वच्छ करून घेते। आणि कुकरला 2-3 शिट्या होतपर्यंत वाफवून घेते। थोडं मी पाणी टाकून कुकर लावून घेते आणि वाफायला ठेवते। 2 ते 3 शिट्या होतपर्यंत वाफवून घेऊ। आपले 3 शिट्या झालेल्या आहे। आता गॅस बंद करून घेऊ। कुकर थंड झालेला आहे। आता आपण पाहून घेऊ की शिजलं की नाही। तर कोहळं शिजलेलं आहे। आता ते स्मॅशरने स्मॅश करून घेऊ। इथे कोहळं शिजलेलं आहे। आता ते काढून घेते। पाणी हवंच नाही त्याला। पाणी असलं की ते जास्त कणिक टाकल्याने बोंड चांगले नाही वाटत। इथेच मी स्मॅश करून घेते। इथे मी स्मॅश करून घेतलेला आहे। आता मी गॅसवर ठेवून त्यामध्ये साखर टाकून पाकास आणून घेते। इथे मी 1 ग्लास ते 1.25 ग्लास मी साखर टाकून घेते। सव्वा ग्लास मी साखर टाकून घेतलेली आहे। आता त्याला मिसळून घेते। पाकासापर्यंत शिजू देते। इथे मी पाकास येऊ देत आहे छान। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते। इथे मी हलकंसं मीठ टाकून घेते। त्याला मिसळून घेते। त्यानंतर विलायची पूड आणि जायफळ टाकून घेते। इथे पाकास आलेला आहे। यामध्ये विलायची पूड आणि जायफळ टाकून घेऊ। इथे पाकास आलेला आहे। यामध्ये जायफळ टाकून घेऊ आणि गॅस बंद करून थंड व्हायला ठेवून देऊ। एका परातमध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवू। एका परातमध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवू। इथे मी थंड लवकर व्हायला पाहिजे म्हणून छान मोकळं करून घेऊ। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते चाळून घेऊ छान आणि थोडं थोडं करून मिक्स करून घेऊ। थोडं थोडं करून मिक्स करून घेऊ। इथे मी गव्हाचं पीठ एकत्रित करून घेतले आहे। आपण पाहू शकता की बोंडाचा आकार होत आहे का, तसं पाहू शकता तुम्ही।
इथे मी एकत्रित करून घेतलेलं आहे. आता मी तेल गरम करायला ठेवते. इथे मी एकत्रित करून घेतलेलं आहे. आता मी एकत्रित करून घेतलेलं आहे. आता मी गरम करायला तेल ठेवून देते. इथे बघून घेऊ गरम तेल झाले काय तर झालेलं आहे. आता सर्व बोंड टाकून देऊ. सर्वच बोंड टाकून घेऊ. बोंड शिजलेले आहे. आता काढून घेते. तसेच एक एक थरत सर्व टाकून घेते. ब्राउनिश झालेले आहे. आता मी काढून घेते. इथे आपले कोहळ्याचे बोंड तयार झालेले आहे. तुम्ही पण पाहू शकता की छान क्रिस्पी झालेले आहे आणि सॉफ्ट झाले आहे, मऊसर झालेले आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.